श्री स्वामी समर्थ. मेष राशी 11 ते 17 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने फळ मिळणार का? करिअरमध्ये नवीन संधी तुमच्या दारात येतील का? आर्थिक स्थिती सुधारेल की खर्च वाढेल? प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल की काही गैरसमज निर्माण होतील? चला जाणून घेऊया हा आठवडा मेष राशीसाठी कसा ठरणार आहे. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा मेष राशीसाठी नव्या ऊर्जा, संधी आणि थोड्याशा आव्हानांचा संगम घेऊन येत आहे. या काळात तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडू शकतात, जे सुरुवातीला थोडे कठीण वाटतील, पण पुढे जाऊन तेच तुमच्या प्रगतीसाठी फायदेशीर ठरतील. ग्रहस्थिती तुमच्यात आत्मविश्वास आणि धाडस वाढवणारी आहे, त्यामुळे तुम्ही अनेक निर्णय ठामपणे घेऊ शकाल. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी आणि वैयक्तिक जीवनात समतोल राखणे खूप महत्त्वाचे ठरेल. काही वेळा परिस्थिती तुमच्या मनासारखी नसेल, पण संयम आणि सकारात्मक विचार ठेवल्यास तुम्ही त्यातून योग्य मार्ग काढू शकाल. नवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल, त्यामुळे त्या संधींचा योग्य फायदा घ्या. एकूणच हा आठवडा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला, मेहनतीवर भर द्यायला आणि नात्यांमध्ये समजूतदारपणा ठेवायला शिकवणारा ठरेल. योग्य निर्णय आणि शांत मनाने घेतलेले पाऊल तुम्हाला यशाच्या दिशेने पुढे नेईल. करिअर व व्यवसाय. या आठवड्यात तुमच्या करिअरमध्ये थोडी गती येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतील आणि त्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, पण त्याचवेळी जबाबदाऱ्या देखील वाढू शकतात. त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे ठरेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा मिश्र स्वरूपाचा असू शकतो. काही नवीन संधी दिसतील, पण त्यात थोडा धोका देखील असू शकतो. त्यामुळे निर्णय घेताना घाई करू नका. भागीदारीत काम करत असाल तर पार्टनरशी स्पष्ट संवाद ठेवा, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. तुमच्या मेहनतीचा परिणाम दिसू लागेल, पण संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सावधगिरीचा आहे. उत्पन्नाचे काही नवीन स्रोत मिळू शकतात, पण त्याचवेळी अनपेक्षित खर्चही वाढू शकतो. घरगुती किंवा वैयक्तिक गरजांसाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थोडा वेळ थांबणे योग्य ठरेल. कोणत्याही प्रकारच्या मोठ्या आर्थिक निर्णयात घाई टाळा. कर्ज देणे किंवा घेणे टाळावे, कारण परतफेडीमध्ये अडचणी येऊ शकतात. बजेट बनवून खर्च केल्यास आर्थिक ताण कमी होईल आणि पुढील काळासाठी स्थिरता मिळेल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण या आठवड्यात बऱ्यापैकी सकारात्मक राहील. कुटुंबियांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि सहकार्याची भावना वाढेल. काही जुन्या मतभेदांवर चर्चा होऊन ते दूर होण्याची शक्यता आहे. घरात एखादा आनंदाचा प्रसंग किंवा छोटा कार्यक्रम होऊ शकतो, ज्यामुळे वातावरण आनंदी राहील. मात्र एखाद्या छोट्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता असल्याने शब्दांचा वापर जपून करा. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल, त्यामुळे त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा थोडा चढउतारांचा असू शकतो. काही गैरसमज निर्माण होऊ शकतात, पण योग्य संवाद साधल्यास ते सहज दूर होतील. आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा, त्यामुळे नात्यात पारदर्शकता राहील. विवाहित व्यक्तींना जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नात्यात गोडवा वाढेल. जोडीदाराच्या भावना समजून घेणे आणि त्यांना पाठिंबा देणे खूप महत्त्वाचे ठरेल. थोडा संयम आणि प्रेमाने वागल्यास नातं अधिक मजबूत होईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, कारण थोडी विचलित होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षा किंवा महत्त्वाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी अधिक शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करावा. शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या आणि शंका लगेच दूर करा. नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता वाढेल, जी भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. सातत्य ठेवल्यास नक्कीच यश मिळेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात तुम्हाला आध्यात्मिक गोष्टीकडे आकर्षण वाटू शकते. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, जप किंवा प्रार्थना करणे फायदेशीर ठरेल. काही वेळ स्वतःसाठी काढून आत्मचिंतन करा, त्यामुळे मानसिक ताण कमी होईल. एखाद्या धार्मिक स्थळी भेट देण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे मनाला समाधान मिळेल. सकारात्मक विचार ठेवणे आणि नकारात्मकतेपासून दूर राहणे हेच तुमच्यासाठी यशाचे गमक ठरेल. प्रवास. प्रवासाच्या दृष्टीने हा आठवडा साधारण राहील. कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणासाठी लहान प्रवास होऊ शकतो. प्रवास करताना थोडी काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः आरोग्य आणि वेळेच्या बाबतीत. प्रवासातून काही नवीन अनुभव मिळतील, जे भविष्यात उपयोगी ठरतील. अनावश्यक घाई टाळा आणि नियोजन करूनच प्रवास करा. उपाय. दररोज सकाळी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. मंगळवारी हनुमानजींचे दर्शन घेऊन सिंदूर अर्पण करा. गरजूंना लाल वस्त्र किंवा मसूर डाळ दान करा. घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी दररोज दीप लावा.
एकूण मेष राशीसाठी हा आठवडा हळूहळू प्रगती घडवणारा आणि अनुभवातून शिकवणारा ठरणार आहे. प्रत्येक क्षेत्रात काही ना काही हालचाल जाणवेल. करिअरमध्ये संधी दिसतील, पण त्या टिकवण्यासाठी सातत्याने मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक बाबतीत संतुलन राखणे हीच सर्वात मोठी किल्ली ठरेल, कारण उत्पन्न आणि खर्च यामध्ये ताळमेळ ठेवावा लागेल. नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ तुम्हाला अधिक समजूतदार बनवेल. कुटुंब आणि जोडीदारासोबत संवाद वाढवल्यास नात्यांमध्ये उबदारपणा आणि विश्वास अधिक दृढ होईल. काही छोट्या अडचणी येतील, पण त्यातूनच नात्यांची खरी ताकद समोर येईल. विद्यार्थ्यांसाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा आठवडा शिस्त, लक्ष आणि सातत्य यांची आठवण करून देणारा आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता मन शांत ठेवणे आणि सकारात्मक विचार ठेवणे हेच तुमचे सर्वात मोठे बळ ठरेल. हा आठवडा तुम्हाला सांगतो, घाई नको, पण थांबू नका. प्रत्येक छोटं पाऊल पुढे टाकत राहा, कारण त्यातूनच मोठं यश मिळणार आहे. हा आठवडा मेष राशीसाठी मिश्र पण प्रगतिकारक ठरणार आहे. करिअरमध्ये संधी मिळतील, पण मेहनत आणि संयम आवश्यक असेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात समजूतदारपणा ठेवल्यास नात्यांमध्ये गोडवा वाढेल. विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित ठेवावे, तर आध्यात्मिक साधना मनःशांती देईल. एकूणच योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हा आठवडा तुमच्यासाठी यश आणि समाधान घेऊन येईल. धन्यवाद.